जय जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव. बघा सर, आता आपण सर्व लोक ज्या परिसरावर उभ्यात या परिसराचा इतिहासामध्ये राजांचा राज दरबार किंवा राजसदर म्हटलं जातं. सर या ठिकाणी आपल्या राजांचा शिवराज्याभिषेक सोहळा झाला म्हणजे 6 जून 1674 सर या ठिकाणी आपल्या राजांच्या राज्याभिषेकाला एकूण 6000 लोक उपस्थित राहिले होते. तर आपले महाराज राज्याभिषेक दिवशी सर सकाळी पहाटे आई माते भवानीचं दर्शन करतात, जगदीश्वराचं दर्शन करतात. आई माते शिरकाला सकाळी घडून आपले राजा याच मार्गाने या दरबारामध्ये आरूढ होतात. राजाचा दरबारामध्ये आरूढ झाल्यानंतर 6000 प्रजा होतो सर आपल्या राजानं मानाचा मुजरा करते. एक नजर सर आपल्या राजांच्या भरलेल्या 6000 प्रजेकडे, एक नजर त्यांच्या आऊसाहेबांकडे. राजा आऊसाहेबांना नक्कीच बोलले असतील की आऊसाहेब ज्याने आम्हाला हिंदवी स्वराज्य निर्माण करून दिलं त्या जीवाभावाचे माऊले या दरबारामध्ये आम्हाला कोणच उपस्थित दिसत नाहीये. आऊसाहेब आम्ही जी पहिली पायरी चढतो तो हिंदवी स्वराज्याची, आऊसाहेब आम्ही जी दुसरी पायरी चढतो तो मुरारबाजी, आऊसाहेब आम्ही जी तिसरी पायरी चढतो त्या आदिलेकीन कोढेंडाचा आणि मगच माझ्या रायबाचा असं म्हणणार असं ताणायचे माणूस रे. आऊसाहेब आम्ही जी चौथी पायरी चढतो की लाख मिळे तर चालतील पण लाखाचा पोषण तर जगला पाहिजे असे म्हणे सर वाजेप्रभू देशपांडे. छत्रपती शिवाजी महाराज सर लटलाटा पायने त्यांच्या 32व्या सिंहासनावरती रूढ होतात. राज्य 32व्या सिंहासनावरती रूढ झाल्यानंतर सर गागाभट्टाने आणलेलं 7 नद्यांचं 7 समुद्राने सर आपल्या राजांना अभिषेक घातला जातो. राजांच्या अंगावर एक हजार मोहर लावले जातात. राजांच्या हातामध्ये विष्णूची मूर्ती दिली जाते. विष्णू हा जगाचा बालक असं म्हटलं जातं. राजांच्या अंगावरती छत्र धरलं जातं आणि या समोरच्या नगारखान्यापासून सर एक झुलपकदार अशी घोषणा येतो की तुम्ही सर्व लोकांनी माझ्या पाठीमागून जय बोलायचं. महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंश महाराजाधिराज योगीराज पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव. या ठिकाणी घोषणा दिली जायची. तसं सर या समोरच्या नगारखान्यापासून तर या समोरच्या मेघडंबरीपर्यंत एकूण पूर्ण 200 फूट अंतर आहे. म्हणजे सर या ठिकाणी जर आता आपल्या सर्व लोकांना 50 ते 100 लोकांमध्ये बोलायचं म्हटलं तर सर आपल्या सर्व लोकांना माईक सिस्टम लागेल. पूर्वी सर माईक सिस्टमवर काही नव्हती. महाराजांचा मावला या समोरच्या गेटपासून जर काही कुजबुजला ते राजांपर्यंत ऐकलं जायचं. म्हणजे सर याला इतिहासामध्ये इकोसिस्टम किंवा वास्तुशास्त्र म्हटलं होतं. सर अजूनही ऐकलं तर पण सर त्यासाठी पूर्ण शांतता वगैरे लागते बघा. समोरची मूर्ती पाहता सर याला इतिहासामध्ये मेघडंबरी म्हणत होतं. राजांच्या वारसदार कोल्हापूरचे संभाजीराजे आणि 6 जून 2009 मध्ये मेघडंबरी बसवून दिलेली आहे. 600 किलोची मूर्ती आणि 75 मेघडंबरी बघा. मेघडंबरच्या काळी समोरती लोखंडी खिडक्यांसारखं पाहायला भेटतं बघा सर. सर त्या ठिकाणी सर आपल्या राजांचे कोण 32 मणाचा सिंहासन होतं सर. एक मन म्हणजे 40 किलो असं 1280 किलोचं सर त्या ठिकाणी आपल्या राजांचं सुवर्ण रत्नाचं सिंहासन होतं. सर ज्यावेळी या रायगड किल्ल्यावरती आक्रमण करण्यात आलं सर त्यावेळी जुल्फिकार खान म्हणजे सर याचं स्टोपण होते कितीकित खान आणि सर आपल्या राजांचं 32 मणाचं सिंहासन सर घराच्या घाऊकणही लुटून गेले बघा. पाठीमागे उंच गेट पाता गेटला नगारखाना म्हणत होतं. तुम्ही लोकांनी मुंबईचं गेट ऑफ इंडिया पाहिलं असेल बघा. म्हणजे सर याच गेटची कृती त्या गेटला देण्यात आलेली आहे म्हणून त्या गेटला या गेटला नगारखाना असं म्हणत होतं. सर आपल्या सर्व लोकांनी मोठा प्रश्न पडला असेल की एवढ्या मोठ्या परिसरामध्ये एवढा कडक दग काय ठेवण्यात आलेला आहे. जे आता आपण सर्व जे इकोसिस्टम ऐकतो बघा हे इकोसिस्टम सर या दगडामुळे येते असं काही इतिहासकारांचं म्हणणं. त्यामुळे सर गडाचे आर्किटेक्ट म्हणजे हिरो जुंदुरकर यांनी हा खडक त्यासाठी ठेवण्यात आलेला आहे. दरबारामध्ये समोर एक जालीलो छोटा खड्डा देखील पाहायला भेटतो. दरबारामध्ये जे 6000 लोक बसले जायचे तर सर यांची पाणीपिणी सुद्धा दरबारामध्ये केली जायची. कारण की सर राजांचा दरबार भरला की कोणाला उठत आणि परमिशन होते मग त्या लोकांची पाणीपिणी सुद्धा दरबारामध्ये केली जायची बघा. तुम्हाला सर्व लोकांना सर एक शेर सांगतो की घासल्या विना दहार नाही तलवारीच्या बातीला. सर घासल्या विना दहार नाही सर तलवारीच्या बातीला आणि मर्द मराठ्यांशी वर्त नाही या महाराष्ट्राच्या काल्यामातीला. या महाराष्ट्राच्या काल्यामातीला बोला पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी महादेव. आणि होळीचं मैदान पाहण्यासाठी पुढे मारतात ते